IPL. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूममध्ये बसून अगदी आतुरतेनं बाबांची वाट पाहत होते. बाबा आज IPLचे तिकीट्स घेऊन येणार होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं असे का बसलाय? आई, आम्हाला तर आता राहवतच नाहीये. बाबा कधी येतील? अरे ते तर येतच असतील. तोपर्यंत तुम्ही जेवणाच्या टेबलवर या. मी पानं घेते. गट्टू चिंकी उठून निघालेच होते की तेवढ्यात बाबा येतात. हे घ्या मुलांनो, मी तिकीटं घेऊन आलो. आता उद्या संध्याकाळी जाऊ IPL पाहायला. वाव, स्टेडियममधून बघण्याची ही आपली पहिलीच मॅच असेल. ये, मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे बाबा. उद्याचा दिवस कधी येईल? जेव्हा तू आज जेवण करून झोपशील तेव्हा. मग चल आई, लवकर आम्हाला जेवायला वाढ आणि मग आम्ही दोघं झोपू. म्हणजे उद्याचा दिवस लवकर लवकर येईल. आई बाबा चिंकीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. मग सगळेजण जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई इंडियन्सचा चेन्नईच्या टीमशी सामना होता. गट्टू चिंकीने चेहऱ्यावर तिरंगा बनवला होता आणि आईबाबांच्या चेहऱ्यावरही बनवला होता. सगळे वेळेत स्टेडियमवर पोहोचतात आणि बाबा पार्किंगला गाडी लावत असतात. बाबा, अहो लवकर आवरा, मॅच सुरू झाली तर. अरे गट्टू, तसंही आपण वेळेच्या 5 मिनिटं आधीच आलोय. काळजी नको करूस तू, आपल्याला उशीर नाही होणार. मग बाबा गाडी पार्किंगला लावतात आणि सगळे स्टेडियमच्या मेन गेटकडे चालू लागतात. पण तिथे खूप मोठा स्टॉल लागला होता जिथे मुंबई इंडियन्सच्या जर्सी मिळत होत्या. अरे वा, इथे तर सगळ्या लोकांना आपल्या टीमला सपोर्ट करायला फ्री टी-शर्ट्स आहेत. चला, आपण सगळे जाऊन घेऊया. हो बाबा, आम्हालाही टीमला सपोर्ट करायचाय. मग बाबा सगळ्यांसाठी एक एक टी-शर्ट घेतात. पण तिथे उभी असलेली एक व्हॉलेंटियर बाबांना म्हणते, सर, आमचे जे ज्युनियर सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी खास कॅपही आहे. ओ वाव, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. मग गट्टू चिंकी आपली टी-शर्ट आणि कॅप घेतात. मग सगळेजण आतमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. स्टेडियमची गर्दी बघून गट्टू चिंकी अचंबित होते. वाव चिंकी, बघ बरं, हे स्टेडियम किती मोठं आहे आणि इथे किती लोक आहेत. हो गट्टू, आणि ते बघ, ग्राउंडमध्ये सगळे क्रिकेटर्स आलेत. बघ, ते इथून तर किती छोटे छोटे दिसतायत. तेवढ्यात गट्टू चिंकी नोटीस करतात की जसे त्यांच्या टीमचे क्रिकेटर्स स्टेडियमच्या ग्राउंडमध्ये येतात, सगळीकडून लोक जोरजोरात चीअर करू लागतात. गट्टू चिंकी ही सगळ्यांची साथ देऊन चीअर करू लागतात. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मला तर खात्री आहे, आपलीच टीम जिंकणार. हो गट्टू, ते बघ, बहुतेक टॉस होईल आता. हो चिंकी, आता टॉस होणार आहे. जसा टॉस होणार असतो तेवढ्यात पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होते. गट्टू चिंकी ही अगदी फोकस करून ग्राउंडकडे पाहतात. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली आहे आणि गट्टू चिंकी सुद्धा किती मन लावून बघतायत मॅच. एकदम बरोबर बोललात. तेवढ्यात टॉस होतो आणि मुंबई इंडियन्सची टीम टॉस जिंकते. पूर्ण स्टेडियममध्ये सगळे लोक चीअर करू लागतात. ये, आपली टीम टॉस जिंकली. आणि ते बघ, आपली टीम आता पहिले बॉलिंग करेल. हो गट्टू. गट्टू चिंकी पुढची मॅच अगदी लक्षपूर्वक पाहू लागतात. सोबतच ते मध्ये मध्ये गर्दीत चीअर करत होते. काही वेळ जातो आणि मग गट्टू चिंकीला आईबाबा म्हणतात, गट्टू चिंकी, ही तुमची पहिली मॅच आहे जी तुम्ही स्टेडियममध्ये पाहताय. तर एक फोटो होऊन जाऊ देत. हो मुलांनो, हा फोटो आठवण म्हणून नेहमी आपल्या सोबत असेल. हो, ठीक आहे आई. मुलांनो, तुम्ही सगळे कॅमेऱ्याकडे पहा बरं. मी एक मस्त सेल्फी घेतो ज्यात सगळं स्टेडियम पण येईल आणि आपणही. सगळेजण चीज म्हणतात आणि बाबा एक सेल्फी काढतात. फोटोज खूप छान आले होते, पण तेवढ्यात चिंकीला भूक लागली होती. आई, मला खूप भूक लागलीये. हो आई, मलाही आता थोडी थोडी भूक लागलीये. मुलांनो, स्नॅक्स आता येतच असतील. अरे ते बघा, आलेच. अरे अरे थांबा, मी आत्ता स्नॅक्स घेऊन येतो, मग आपण सगळेजण मिळून खाऊया. बाबा स्नॅक्स घेऊन येतात आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत स्नॅक्स खातात. यानंतर ते पूर्ण लक्ष देऊन मॅच पाहू लागतात. आता शेवटचीच मॅच शिल्लक होती आणि गट्टू चिंकीच्या टीमला 5 बॉल्समध्ये 9 रन काढायचे होते. आता पुढे काय होईल काय माहित.
आता फक्त आपल्याला काही सिक्सर्स हवेत. प्लीज प्लीज आपण जिंकू प्लीज. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होती. पण तेवढ्यात प्लेयर अचानक 2 सिक्स हिट करतो आणि यासोबतच गट्टू चिंकीची टीम जिंकून जाते. सगळेजण मिळून जोरजोरात चीअर करू लागतात. ये हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, आपली टीम जिंकली. मॅच पाहून गट्टू चिंकीला खरोखरच खूप मजा येते आणि त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस होता. यानंतर सगळेजण घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेमध्ये आपल्या मित्रांना मॅचची आणि स्टेडियमच्या खूप गमती-जमती सांगतात. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती. गट्टू चिंकी, तुम्हाला उशीर झालाय. लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आईसोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कुणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा, ते तर आहे. पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर हे चालवायला शिक. मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील, जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकीही आईची मदत करतात. आई, सांग, ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि ह्याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या 2 चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका. फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके? ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा.
आणि हो, ॲक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस. तू चांगली चालवतीयस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतीयस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात आणि पडण्यापासून वाचवतात. आई तुला तू काही ठीक झालं आहेस नाही ना? ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर. सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा. काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात. तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्याजवळ जातात. वा आई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. स्किपिंग रोप. खेळाचा तास होता आणि गट्टू चिंकीच्या वर्गातले सगळे मित्र ग्राउंडमध्ये खेळत होते. चला मित्रांनो, आपण सगळे पकडापकडी खेळूया. नाही, अरे मित्रांनो, आपण गेम रूम मधून बॅडमिंटन घेऊन येऊयात. आपण अनेक दिवसात बॅडमिंटन खेळलो नाहीये ना. अगं गुड्डी, मग तर आपण क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉलही आणू शकतो. हो ना चिंकी? पण चिंकी तर आपल्याच विचारात मग्न होती. तिचं लक्ष तिच्यापेक्षा सिनियर मुलींकडे होतं, ज्या ग्राउंडमध्येच होत्या. त्यातली एक मुलगी स्किपिंग रोपने खूप छान स्किपिंग करत होती आणि चिंकी ते अगदी मनपूर्वक बघत होती. चिंकी, सांग ना चिंकी, बॅडमिंटन का क्रिकेट? अरे गट्टू, मला नाही माहिती. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आलेच. चिंकी धावतच त्या सिनियर मुलींकडे जाते आणि त्यांना म्हणते, हाय ताई, तुम्ही सगळ्या 12वीला आहात ना? मी ह्या दोरीच्या उड्या खेळू शकते. मला खूप आवडल्या. चिंकीचं बोलणं ऐकून जी मुलगी स्किपिंग करत होती ती हसू लागते आणि म्हणते, हो, पण तू तर अजून लहान आहेस तू. जर पडलीस आणि रडायला लागलीस तर पीटीचे सर आम्हालाच ओरडतील. हे ऐकून बाकीच्याही सिनियर मुली हसू लागतात. पण चिंकीला राग येतो. नाही, मी नाही पडणार आणि रडणारही नाही. मला फक्त एकदाच दोरीवरच्या उड्या खेळायच्या आहेत, प्लीज. आणि तसंही दिसायला तर खूप सोपं दिसतंय. बर, असं आहे होय. मग हे तूच प्रयत्न कर. ती मुलगी स्किपिंग रोप चिंकीच्या हातात देते. पण चिंकीसाठी तो स्किपिंग रोप खूप मोठा होता. ती स्वतःशीच म्हणते, चल चिंकी, गुड लक.
मी 3 म्हटल्यावर सुरू कर. 1, 2, 3. चिंकी स्किपिंग रोपचे हँडल्स अगदी जोरात पकडते आणि स्किपिंग करायचा प्रयत्न करते. हे पाहून सगळ्या मुली हसू लागतात. चिंकीला असं तिथे पडलेलं पाहून गट्टू आणि बाकी मित्र सुद्धा तिथे येतात. मी तर आधीच सांगितलं होतं की तुला ते जमणार नाही. पाहिलंस? सगळ्या सिनियर मुली चिंकीवरती हसत होत्या, फक्त एक मुलगी सोडून. ती चिंकीच्या जवळ जाते आणि तिला उठवते. ती चिंकीच्या ड्रेसला लागलेली माती सुद्धा झटकते. तू अजून खूप लहान आहेस. जर तू प्रॅक्टिस केली तर नक्कीच दोरीवरच्या उड्या खेळू शकशील, आणि ते सुद्धा ह्या सगळ्यांपेक्षा छानपणे. काय? खरंच? हो, मग काय. बरं, तुझं नाव काय? माझं नाव चिंकी आहे. आणि तुझं? माझं नाव कीर्ती आहे. आता तू जा आणि तुझ्या मित्रांसोबत खेळ, ओके? यानंतर चिंकी पुन्हा आपल्या मित्रांकडे चालत जाते. पण आता ती ठरवून टाकते की आता ती स्किपिंग शिकणारच. ती स्वतःलाच प्रॉमिस करते. आता मी लवकर दोरीवरच्या उड्या शिकणार आहे आणि त्या सगळ्या मोठ्या ताईंना दाखवून देणार आहे की मी छान उड्या मारू शकते. आणि कीर्तीताई सुद्धा मला म्हणालेली की जर मी प्रयत्न केला तर ते नक्कीच शक्य आहे. मग काय होतं, शाळा सुटताच चिंकी गट्टू सोबत आपल्या घरी पोहोचते आणि सगळ्यात अगोदर ती आपल्या आईजवळ जाते आणि तिला म्हणते, अगं आई, ऐक ना. हो चिंकी, बोल, काय झालं? गट्टूने परत तुला त्रास दिला का? नाही आई, ह्यावेळेस तर मी काहीच नाही केलं. मग तू मलाच का बोलतेस? हो आई, गट्टूने काहीच केलं नाही. मी तर हे सांगतेय की मला ना दोरीच्या उड्या हव्या आहेत. काय? दोरीच्या उड्या? ओ हो चिंकी, परत दोरीच्या उड्या? त्याचं काय आहे आई? आज चिंकीने गेमच्या तासाला मोठ्या तायांना दोरीवरच्या उड्या मारताना पाहिलं. तेव्हापासून तिच्यावर दोरीच्या उड्याचं भूत चढलंय. अरे गट्टू, मला सांगू दे ना. माझ्या गोष्टी तू नको सांगू. आई, त्या सगळ्या ताया म्हणत होत्या की मी लहान आहे म्हणून दोरीच्या उड्या नाही मारू शकत. पण कीर्तीताई म्हणाली की जर मी प्रयत्न केला तर छान उड्या मारू शकेन. म्हणून मी ठरवलंय की मी खूप प्रॅक्टिस करेन आणि बाकी सगळ्या तायांना दाखवून देईल की मी छान दोरीच्या उड्या मारू शकते. ओ बर, असं आहे होय चिंकी. मग तर ठीक आहे, मी आत्ताच बाबांना फोन करून सांगते, म्हणजे संध्याकाळी ते दोरीच्या उड्या घेऊन येतील. ओके? ये, ओके आई, थँक्यू. तू खूप बेस्ट आहेस. ती तर मी आहे चिंकी. यानंतर चिंकी बाबांची अतिशय उतावीळपणे वाट पाहू लागते. रात्री जेव्हा बाबा येतात तेव्हा ते चिंकीसाठी पिंक कलरची स्किपिंग रोप आणतात. स्किपिंग रोप पाहून ती खूप खुश होते आणि बाबांना थँक्यू म्हणते. आता उद्यापासून मी खूप प्रॅक्टिस करेन आणि दोरीच्या उड्याची चॅम्पियन होईन. गुड लक चिंकी बेटा. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी सकाळी चिंकी लवकर उठते. ती लवकर उठून आईला म्हणते, आई, मला नाश्ता दे ना, मग मी दोरीच्या उड्या खेळेन. अगं चिंकी बाळा, आता तर 6च वाजलेत आणि आज रविवार आहे. तू अजून थोडा वेळ झोप. मला नाश्ता बनवायला थोडा वेळ लागेल. काय? नाही नाही आई, मला झोप नाही येते. तेवढ्यात बाबा किचनमध्ये न्यूजपेपर घेऊन येतात आणि डायनिंग टेबलवर बसून चिंकीला म्हणतात, अरे चिंकी बेटा, तू लवकर उठलीस. चला, चांगली गोष्ट आहे. आपल्याला रोज लवकर उठायला हवं. हो हो, तुम्ही चिंकीला तुमच्यासोबत मॉर्निंग वॉकला घेऊन जा, म्हणजे ती सोसायटीच्या पार्कमध्ये दोरीच्या उड्याची प्रॅक्टिस करेल. आणि जोपर्यंत तुम्ही याल तोपर्यंत मी नाश्ताही तयार ठेवेन. अरे वा आई, मस्त कल्पना आहे. ठीक आहे, चल चिंकी, येतो आम्ही फिरून. बाबा चिंकीला सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन जातात आणि तिथे चिंकी स्किपिंग करू लागते. तिकडे बाबा गार्डनमध्ये वॉक घेऊ लागतात. सुरुवातीला खूप वेळा चिंकीचा पाय अडखळतो, पण चिंकी पडून सुद्धा पुन्हा प्रयत्न करते. 1, 2, 3. परत करते. 1, 2, 3, 4. 1, 2. थोड्या वेळाने बाबा चिंकीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात,
चला चिंकी बेटा, भरपूर वेळ झाला. आता तू स्किपिंगची प्रॅक्टिस नंतर कर. काय इतक्या लवकर बाबा? आपण आत्ताच तर आलोय. अरे नाही बेटा, आपल्याला इथे येऊन जवळपास 1 तास झालाय. काय 1 तास? इतक्या लवकर झाला 1 तास? ओ ठीक आहे बाबा, जाऊया घरी. बाबा आणि चिंकी घरी येतात. आतापर्यंत गट्टूही झोपून उठला होता आणि आईने टेस्टी नाश्ताही केला होता. सगळे मिळून छान नाश्ता करतात आणि पुन्हा चिंकी स्किपिंगची प्रॅक्टिस घरीच करू लागते. 1 2 3 4 5. गट्टू, बघितलंस ना, मी 5 वेळेस दोरीच्या उड्या मारल्या, तेही न पडता. हो हो चिंकी, मी सकाळपासून हेच पाहतोय. असंच हळूहळू मी दोरीच्या उड्या शिकेन. अशाच प्रकारे 1 आठवडा जातो आणि जसं चिंकीला वेळ मिळायचा तसा चिंकी स्किपिंग करायला लागायची. अशा प्रकारे ती प्रॅक्टिसमुळे चांगलं स्किपिंग करू लागली होती. आणि पुन्हा शनिवार आला होता आणि शनिवारीच खेळाचा तास होता आणि सगळी मुलं ग्राउंडमध्ये येतात आणि गेम्स खेळू लागतात. पण चिंकी पाहते की त्या सिनियर मुली आजही ग्राउंडमध्ये आहेत आणि स्किपिंग करत होत्या. अरे वा, आता वेळ आलीये त्या सगळ्यांना दाखवायची की मी कोणापेक्षा कमी नाहीये. एवढं बोलून चिंकी सरळ त्या मुलींकडे जाते. अगं, तू परत आलीस? आता मागच्याच आठवड्यात मी तुला समजावलं होतं की हा लहान मुलांचा खेळ नाहीये. हो चिंकी, काय झालं? तू परत का आलीस? कीर्तिताई, मी आता दोरीच्या उड्या शिकलीये. तू फक्त एक संधी दे, मग मी सगळ्यांना दाखवून देईल की मी काहीही करू शकते. काय? बरं ठीक आहे चिंकी, पण जरा सांभाळून. त्या मुली चिंकीला स्किपिंग रोप देऊन टाकतात आणि या वेळेला चिंकी न थांबता स्किपिंग करू लागते. 1 2 3 4 5 6 7. आणि पाहता पाहता चिंकी सलग 20 वेळा स्किपिंग करते आणि सगळे तिला पाहत राहतात आणि सगळे चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. एवढंच नाही तर पीटीचे सरही तिथे येतात आणि ते चिंकीला म्हणतात, अरे वा चिंकी बेटा, तू तर कमाल केलीस. तू तर सिनियर मुलांचं स्किपिंग मधलं रेकॉर्ड मोडलंस. थँक्यू सर. हो सर, आणि तेही फक्त एका आठवड्यात. काय? म्हणजे काय? मागच्या आठवड्यापर्यंत चिंकीला दोरीच्या उड्या येत नव्हत्या आणि ती एकाच आठवड्यात एवढं छान शिकली. अरे वा चिंकी, मग तर तू खरंच कमाल केलीस. व्हेरी गुड. चिंकीला आपलं कौतुक ऐकून खूप छान वाटतं. पीटी सर तिला म्हणतात की आतापासून ती प्रत्येक खेळाच्या तासाला स्किपिंगची प्रॅक्टिस करू शकते आणि सर तिच्यासाठी छोटी दोर मागवतील. आणि या गोष्टीमुळे चिंकी आणि बाकी मुलं सुद्धा खुश होतात. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही बंटी आणि गट्टू, बघा, आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता.
एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा सहा पडत नाही आणि तो हरू लागतो तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केली आहे गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पाडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय. पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा, आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी,
मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी. चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. आह, उ उ, माझा हात पोचत नाहीये. उ उ उ उ, अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीजमध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी. चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया. चल. दोघंही टोस्टरचं बटन दाबतात आणि फ्रीजमधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले. आता आपण काय करायचं? काही हरकत नाही, आता खूप भूक लागलीये, याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू? दरवाजालाही कुलूप आहे, बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय, काय करायचं आता? एक आयडिया. चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो ठीक आहे ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल. ला 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 ला. हो हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय. सगळं स्वच्छ स्वच्छ. नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी. अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात. अरे, हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी. तू कुठेस? काहीच दिसत नाहीये. खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे?
माहित नाही. चिंकी चिंकी खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना, आईने एकदा काय सांगितलेलं की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे, कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतीयस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात. तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू, आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. हो, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता थकून झोपून जातात. आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू, चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो, आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असेच स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला. आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू, तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड्स चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही, आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत, आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत, आणि तू पडला तर? नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येतेय. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का?
गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्क मध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल, मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही. तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा वाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात, गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो, पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर. मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. रक्षाबंधन. आज गट्टू खूप एक्साइटेड होता. सकाळी सकाळी तयार होऊन कुर्ता घालून उड्या मारत गाणं गात होता. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. आज तर माझं गिफ्ट पाहून चिंकी खूप खुश होईल आणि मलाही छान छान मिठाई खायला मिळेल. किती मजा येईल. आणि आपली लाडकी बहीण चिंकीकडून राखी बांधून घ्यायला तो आनंदातच खाली हॉलमध्ये पोहोचला. तर हॉलमध्ये चिंकी आरामात टीव्ही बघत होती. बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि आई किचनमध्ये रोजच्या प्रमाणे नाश्ता बनवत होती. हे काय? चिंकी तर तयारही नाहीये आणि बाबाही आरामात बसलेत आणि स्वयंपाकघरातून सुद्धा बोरिंग पोह्यांचा वास येतोय. आई तर पुऱ्याही बनवत नाहीये आणि चिंकी सुद्धा तिचा ड्रेस ट्राय करत नाहीये. ड्रॉइंग रूम मध्ये सगळ्यांना आरामात बसलेलं बघून गट्टूने आपलं गिफ्ट लपवलं.
चिंकीकडून रिमोट घेऊन गट्टूने चॅनल चेंज केलं. तूही काय बोरिंग कार्टून बघते चिंकी? एखादं म्युझिक चॅनल बघू. गट्टू, मला माझं आवडतं कार्टूनच पाहायचंय. गट्टूवरती रागवत असताना चिंकीची नजर गट्टूच्या कुडत्यावर गेली आणि चिंकी त्याला बघून हसू लागली. इतका मस्त तयार होऊन कुठे जातोयस गट्टू? आज तर आईने घरी कुठली पूजाही नाही ठेवलीये. आज तर पूजेचाच दिवस आहे. तू विसरलीस चिंकी? पण गट्टूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चिंकी गट्टूकडून रिमोट खेचू लागली. हे काय चाललंय? गट्टू, अजिबात मस्ती नाही. चिंकीला तिचं कार्टून बघू दे. जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तूही बघ. पण बाबा, आजच्या दिवशी टीव्ही पाहायलाच हवा का? गट्टू, उगाच बडबडू नकोस. चुपचाप बैस. जेव्हा चिंकीचा कार्टून शो संपेल तेव्हा तू तुझं चॅनल पहा. गट्टू पुन्हा एकदा पाय आपटून बाजूला जाऊन बसला. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचली. आयडिया? आईला तर लवकर आठवेल की आज काय आहे. फक्त छोटीशी हिंट देईल, मग आई सगळ्यांना सांगेल की आज राखी पौर्णिमा आहे. हा विचार करून गट्टूने डायनिंग टेबलवर ठेवलेली एक दोरी आपल्या हाताला बांधली आणि मग ऍक्टिंग करत आईच्या जवळ गेला. आई, आई, हे सोडव ना. माझ्याकडनं उघडतच नाहीये ही गाठ. गट्टूचं बोलणं ऐकून आईनं गट्टूकडे बघितलं आणि थोडं रागावून गट्टूला म्हणाली, अरे, हे काय केलंस गट्टू? काही ना काही खोड्या करतच असतोस तू. मनगटावर कोणी दोरी बांधतं का? सॉरी आई, तू बरोबर बोलतीयस. मनगटावर दोरी नाही. गप्पा बस, काही बोलू नकोस. मी आत्ताच कात्री घेऊन येते. आईने गट्टूला आपलं बोलणं पूर्ण करू दिलं नाही आणि त्याचं बोलणं आणि त्या दोरीला दोघांनाही कापलं. गट्टू पुन्हा एकदा परेशान झाला. आता काय करू? ही आयडिया पण फेल झाली. घरात कोणाच्या लक्षातही नाहीये की आज किती महत्वाचा दिवस आहे. आयडिया! असं वाटतंय की आता मॉन्टी आणि बंटीला बोलवायला हवं. त्यांनी तर आतापर्यंत राखी बांधली सुद्धा असेल. त्यांच्या हातातली राखी बघून नक्कीच सगळ्यांना आठवेल की आज किती महत्वाचा दिवस आहे. गट्टूने लँडलाईनवरून फोन करून आपल्या मित्रांना आपल्या घरी बोलावलं. हाय बंटी, मॉन्टीला घेऊन माझ्या घरी ये. आपण माझ्या घरी बास्केटबॉल खेळूया. तसंही मला खूप बोर होतंय. ओके गट्टू, मी मॉन्टीला घेऊन येतो. थोड्याच वेळात मॉन्टी आणि बंटी गट्टूच्या घरी आले आणि त्या दोघांना बघून गट्टू चक्रावून गेला. त्यांच्या हातामध्ये सुद्धा कुठलीच राखी नव्हती, ना कपाळाला कुंकू होतं. कपडेही दोघांनी नेहमीचेच घातले होते. या अगोदर गट्टू काही बोलणार तेवढ्यात मॉन्टी आणि बंटीने गट्टूची मजा घ्यायला सुरुवात केली. अरे, या कपड्यांमध्ये बास्केटबॉल खेळशील तर बॉल बास्केटमध्ये नाही, कुठेतरी दुसरीकडे जाईल. जा, खेळायचं असेल तर चेंज करून ये, जसे आम्ही घातले आहेत. बरं झालं तुम्ही आलात. आता घेऊन जा ह्याला खेळायला, म्हणजे मी आरामात बसून कार्टून बघू शकेन. नाही खेळायचा मला बास्केटबॉल. जा तुम्ही. काहीच नाही करायचंय मला. अरे, जर खेळायचंच नव्हतं तर आम्हाला बोलवलंच कशाला बरं? आम्ही तर मस्तपैकी आमच्या घरी मिठाई खात होतो. एवढं बोलून मॉन्टी आणि बंटी दोघंही रागवून तिथून निघून गेले आणि मुलांचं हे भांडण ऐकून बाबांनी शेवटी आपला पेपर वाचणं सोडून दिलं आणि गट्टूला विचारलं, गट्टू बेटा, काय झालं? जर तुला तुझ्या मित्रांसोबत खेळायचं नव्हतं तर बोलवलंस का? हे चांगलं नाही बरं. बाबा, सगळेजण आपल्या घरी मिठाई खातायत, मस्त मस्त पदार्थ बनवतायत आणि आपल्या घरात तर कोणाला लक्षातही नाहीये. ओ, तर यामुळे तू एवढा वैतागला आहेस तर? अगं, काय तू आज तोच बोरिंग नाश्ता बनवतेस? तूही विसरलीस आणि मीही विसरलो. आणि आज तर बाबांच्या तोंडून हे ऐकताच गट्टूच्या चेहऱ्यावर चमक आली आणि त्याला वाटलं की बाबांना शेवटी लक्षात आलंच की आज काय आहे ते. आज तर गट्टूचा फेवरेट नाश्ता बनवायचा दिवस आहे. लक्षात आहे ना तुझ्या? त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याच्या आवडीची मिठाई बनवशील. अरे हो की. सॉरी गट्टू, मी विसरलेले. आता लगेच बनवते. गट्टू बेटा, अरे आता तरी मूड ठीक कर. गट्टूला अजूनही समजत नव्हतं की त्यानं आता काय करावं.
आणि तेवढ्यात त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या जुन्या गट्टू चिंकीच्या फोटोवर गेली. ते बघून त्याला पुन्हा एक आयडिया सुचली. आता ह्या आयडियाने तर नक्की सगळ्यांना लक्षात येईल की आज काय आहे. गट्टू धावतच आपल्या खोलीत गेला आणि एक जुना अल्बम घेऊन पुन्हा हॉलमध्ये आला. आई ग, मिठाई खात खात आपण हे जुने फोटोज बघूया, मग खूप मजा येईल. ओके गट्टू बाळा, काय झालंय आज तू जुना अल्बम घेऊन आलायस? हे काय झालंय तुला? चिंकी, हे बघ, मागच्या दिवाळीचा फोटो. आणि हा फोटो आपण मागच्या होळीला घेतला होता. आणि हा फोटो मागच्या राखी पौर्णिमेचा आहे. बघ, हे बघ ना. गट्टूने जसा मागच्या राखीचा फोटो दाखवला तोपर्यंत चिंकी तिथून गेली होती आणि गट्टू तिथे उदास होऊन परत बसून राहिला. असं वाटतंय की आज राखीशिवायच दिवस निघून जाईल. एवढं बोलून गट्टू उदास बसला. तेवढ्यात त्याला एक आवाज आला, जो आवाज ऐकून त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरा भैया है, सारी उम्र हमें संग रहना है. गट्टूने जसं आपलं डोकं वर करून बघितलं तर समोर चिंकी होती, हातात राखीची सुंदर थाळी आणि गट्टूच्या आवडीची मिठाई घेऊन. जी बघून गट्टूच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर स्माईल आली. चिंकी, तुला लक्षात आलं? अरे, मी विसरली थोडीच होते. जे आठवेल, हे तर फक्त माझ्या भावासाठी सरप्राईज होतं. सरप्राईज? हो गट्टू बाळा, चिंकीने तुला सरप्राईज देण्यासाठी आम्हाला तिच्या प्लॅनमध्ये घेतलं. आणि म्हणून आम्ही सगळे मिळून तुझ्या समोर राखी पौर्णिमा विसरल्याची ऍक्टिंग करत होतो. हा, तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल बघण्यासाठीच आम्ही सगळ्यांनी हे नाटक केलं. मग कसं वाटलं आमचं हे सरप्राईज? चिंकीने मोठ्या प्रेमानं गट्टूला राखी बांधली आणि मिठाईही भरवली. आता माझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट? कोणतं गिफ्ट? मी तर गिफ्ट आणायलाच विसरलो. गट्टूचं हे बोलणं ऐकून चिंकी नाराज होऊन कोपऱ्यात बसली आणि तेवढ्यात गट्टू धावत जाऊन आपल्या खोलीतून गिफ्ट घेऊन आला आणि गिफ्ट देऊन म्हणाला, हे घे माझं सरप्राईज. यानंतर सगळे हसू लागले आणि सगळ्यांनी मिळून खूप मिठाई खाल्ली. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीने रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये, बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले, ठीक आहे? तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते, ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्लूप्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्लू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा,
ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या, मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आईबाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं.
आमरस चॅलेंज. गट्टू आणि चिंकीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. दोघेही आपल्या सुट्ट्या खूप एन्जॉय करत होते. आई रोज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवत होती आणि आज आईने बनवलाय थंडगार, रसाळ आणि मजेदार आमरस. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं लवकर जेवण आटपा बरं, कारण जेवणानंतर तुम्हाला मिळणार आहे आमरस. ये! आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी पटकन आपला लंच संपवू लागतात. आई, माझं जेवण झालं. आणि माझंही. फक्त 2 मिनिटं थांबा, मी आलेच हा. आई एका मोठ्या ट्रेमध्ये आंब्याच्या 4 वाट्या भरून आणते. एक गट्टूसाठी, एक चिंकीसाठी, एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी. आमरस बघताच गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक येते. दोघेही जेव्हा आपापल्या वाट्या उचलू लागतात, बाबा त्यांना अडवतात. थांबा. काय झालं बाबा? गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये, फ्रीजमध्ये आमरसाचा अजून एक बाउल ठेवलेला आहे. अजून एक वाटी? हो, पण तो बाउल तुमच्या दोघांपैकी कोणाला एकालाच मिळणार आहे, कोणाला? जो जिंकेल माझा आमरस चॅलेंज. आमरस चॅलेंज? ते काय? मी सांगतो. आमरस चॅलेंज मध्ये असतील आंब्याविषयीचे 3 गेम्स. तुमच्या दोघांपैकी जो जास्त गेम्स जिंकेल, फ्रीज मध्ये ठेवलेला आमरस त्याला मिळेल. काय मग दोघं तयार आहात का? मी तयार आहे. मी सुद्धा. आई, बाबा, गट्टू आणि चिंकी जवळच्या गार्डन मध्ये जातात. गार्डन मध्ये एक टेबल ठेवलेला होता आणि टेबलावर ठेवलेले असतात 2 आमरसाचे बाउल. तर सुरू करूया आमरस चॅलेंजचा पहिला गेम. या चॅलेंज मध्ये तुम्ही दोघं हे आमरस पिणार, पण आपल्या हातांचा वापर न करता. रेडी, स्टेडी, गो. गट्टू आणि चिंकी आपले हात न वापरता आमरस प्यायला सुरुवात करतात. गट्टू पटापट आमरस संपवण्याच्या तयारीला लागतो, तर चिंकी खूप हळूहळू पीत असते. गट्टूकडे पाहून वाटतंय की हा गेम तो जिंकणार आहे. काहीच सेकंदात गट्टूचा बाऊल रिकामा होतो. बाबा, मी जिंकलो. जिंकलास कसा हा? तुझ्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस कसा पिणार आहेस? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू टेन्शन मध्ये येतो. माझ्या चेहऱ्यावर तर सगळा आमरस लागलाय. आता हाताचा वापर न करता मी सगळा आमरस कसा पिऊ? गट्टू आपल्या जिभेने आपल्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस पिण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याची छोटीशी जीभ फार दूरपर्यंत काही पोहोचू शकत नाही. आई बाबा त्याला बघून हसू लागतात. दुसरीकडे चिंकीचा बाऊल हळूहळू संपू लागतो आणि काहीच सेकंदात तिचा बाऊल संपूर्णपणे संपतो. बाबा, माझा आमरस संपला. शाबास बेटा, तू आहेस आमरस चॅलेंजच्या पहिल्या गेमची विजेती. ये! दुसऱ्या गेमसाठी गट्टू चिंकीच्या डोक्यावर बाबा एक एक आमरसाच्या वाट्या ठेवतात. त्या दोघांच्या समोर असते एक फिनिशिंग लाईन, पण त्यांच्या रस्त्यात असतात खूप सारे अडथळे. ह्यावेळी मी घाई नाही करणार. गट्टू आणि चिंकी हळूहळू फिनिशिंग लाईनच्या दिशेने चालू लागतात. तेवढ्यात त्यांच्या रस्त्यात एक टायर येतो, तर कधी एक कार्डबोर्ड बॉक्स, पण दोघेही आपला बॅलन्स बनवून ठेवतात. काहीच सेकंदात चिंकी गट्टूच्या पुढे निघते. ही चिंकी तर माझ्या पुढे गेली. आता काय करू? काहीच सेकंदात चिंकीच्या समोर एक स्किपिंग रोप येते. चिंकीचा पाय जसा त्या स्किपिंग रोपला लागतो, तिचा बॅलन्स बिघडून जातो. पण चिंकी खूप समजूतदारपणे स्वतःला बॅलन्स करते. जोपर्यंत चिंकी स्वतःला बॅलन्स करते, गट्टू तिच्यापेक्षा पुढे जातो. ओ नो, हा गट्टू तर माझ्या पुढे गेला. गट्टूपेक्षा जोरात पुढे जाण्यासाठी फिनिशिंग लाईनकडे चिंकी खूप जोरात धावते. जेव्हा गट्टू फिनिशिंग लाईनच्या खूप जवळ जाऊन पोहोचतो, तेव्हा चिंकी आपल्या स्पीडला खूपच जास्त वाढवते. पण तेवढ्यात ती एका खांबाला धडकते. तिचा बॅलन्स बिघडू लागतो आणि तिच्या आमरसाची वाटी खाली पडते. दुसरीकडे गट्टू फिनिशिंग लाईनच्या जवळ पोहोचून जातो. मी पोहोचलो. गट्टू चिंकी, आता तुम्ही दोघांनी एक एक गेम जिंकला आहे, त्यामुळे तिसरा गेम जो जिंकेल, या आमरस चॅलेंजचा विनर तोच बनेल. इकडेही एक टेबल ठेवलाय आणि तिकडेही. या टेबलवरही 2 बाउल्स ठेवलेत आणि त्या टेबलवरही.
पण या टेबलच्या बाउल्समध्ये आमरस आहे आणि त्या टेबलच्या बाउल्समध्ये काहीही नाही. मग आम्हाला काय करायचंय बाबा? तुम्हाला दोघांना एका चमच्यात आमरस भरायचा आहे आणि जाऊन आपल्या बाउलमध्ये टाकायचा आहे. जो न सांडता आमरस त्या बाउलमध्ये टाकून येईल तो या खेळाचा विनर होईल. हे घ्या मुलांनो, तुमच्या दोघांचे चमचे. गट्टू आणि चिंकी आपापल्या चमच्यामध्ये आमरस भरतात आणि चालत दुसऱ्या टेबलकडे जाऊ लागतात. दोघांचंही लक्ष आपल्या चमच्यातल्या आमरसाला वाचवण्यात होतं. दोघांनाही माहित होतं की छोटी जरी चूक झाली तर ते हा गेम हरू शकतात. हा खेळ तर सगळ्यात अवघड आहे. हा खेळ कमी आपत्तीत जास्त आहे. थोड्याच वेळात गट्टू आणि चिंकी टेबलपर्यंत पोहोचतात आणि आमरसाला आपापल्या बाउलमध्ये ते टाकतात. शाबास मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळताय. गट्टू आणि चिंकीचा कॉन्फिडन्स अचानकच वाढतो. त्यांना वाटतं की ते एक एक चमचा करून पूर्ण आमरस त्या दुसऱ्या बाउलमध्ये टाकू शकतील. दोघेही या टेबलपासून त्या टेबलपर्यंत खूप चक्रा मारतात. कधी चिंकी पुढे निघून जाते तर कधी गट्टू. दोघांमध्ये अगदी काट्याची टक्कर होते. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगणं खूप अवघड होऊन बसतं. सगळं अगदी ठीक चाललेलं होतं, पण तेवढ्यात एक माळी काका पाण्याची मोटार सुरू करतात. थोडंसं पाणी उडून गट्टूच्या समोर येतं आणि त्याचा पाय घसरू लागतो. खूप प्रयत्न करून सुद्धा गट्टू मात्र खाली पडतो. आता चिंकी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपल्या गोलकडे जाऊ लागते. आता हा खेळ मीच जिंकणार आहे. चिंकी आपल्या बाउलपर्यंत पोहोचणारच असते की तिला एक उंदीर दिसतो जो खूप जोरात तिच्याकडे येत असतो. त्या उंदरापासून स्वतःला वाचवण्यासाठी चिंकी इकडे तिकडे पळू लागते. पण उंदरापासून वाचता वाचता चिंकीचा पाय अचानक पाण्यामध्ये येतो आणि ती सुद्धा गट्टू सारखी घसरून चिखलात पडते. आता आली खरी मजा. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर उदास बसले होते. मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळलात. पहिला गेम चिंकीने जिंकला आणि दुसरा गट्टूने, पण तिसरा गेम टाय झाला. याचा अर्थ ना गट्टू विनर आहे ना चिंकी. मग बाबा, फ्रीज मध्ये ठेवलेली आमरसाची वाटी कोणाला मिळणार? बाबा, तुम्ही तो मला देऊ शकता? तर सरप्राईज हे आहे मुलांनो की फ्रीजमध्ये आमरसाचा एक बाउल नाही तर 2 बाउल्स ठेवलेत. तर तुम्हाला दोघांना एक एक बाउल मिळणार आहे. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपापले बाउल घेऊन आमरसाला एन्जॉय करतात. रेनी डे. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये. चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा, बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा बाबा, चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं.
चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील. आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे खूपच गडबड झाली बाबा, आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही. आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं. कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते यावेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझं ऐका. जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. गट्टू आणि चिंकीचं होळी चॅलेंज. आज होळी आहे, म्हणजेच रंगांचा उत्सव. गट्टू आणि चिंकी सफेद कपडे घालून घराच्या बाहेर जात आहेत. गट्टू चिंकी, तुम्ही हे पांढरे कपडे का घातलेत? आज होळी आहे. मुलांनो, तुमचे हे पांढरे कपडे 2 मिनिटात लाल, पिवळे आणि हिरवे होऊन जातील बघा. आणि ओले सुद्धा. नाही होणार, कारण यावेळेस कोणी आम्हाला रंग लावू शकणार नाही आणि कोणी आमच्यावर पाणीही फेकणार नाही. आई बाबा, आम्ही दोघांनी ह्यावेळेस एकमेकांना चॅलेंज केलंय की आमचे कपडे पांढरेच राहतील आणि कोरडे सुद्धा. अच्छा, तर मग बघूया तुम्ही दोघं हे चॅलेंज पूर्ण करू शकता की नाही ते. गट्टू आणि चिंकी जसे बाहेर पडतात
त्यावेळेला त्यांच्या समोर असतात हरी आणि बंटी. दोघांजवळही असतात मोठमोठ्या पिचकाऱ्या. गट्टू चिंकी, माझी ही टँकवाली पिचकारी बघतोयस ना, ही तुम्हाला 5 सेकंदात ओली करून टाकेल. आणि माझी फुगेवाली पिचकारी सुद्धा बघा, यातून पाणी नाही तर पाण्याचे फुगे बाहेर पडतात. हरी आणि बंटीला बघून गट्टू आणि चिंकी घाबरून जातात. ते मनातल्या मनात विचार करू लागतात की ते आपलं होळीचं चॅलेंज पूर्ण करू शकणार नाहीत. दादा, आता आपण काय करायचं? चिंकी, तू तिकडे जा, मी इकडे जातो. गट्टू आणि चिंकी जसे पळतात, हरी आणि बंटी आपल्या पिचकाऱ्या त्यांच्यावरती चालवतात. हरीच्या पिचकारीतून बाहेर पडतं रंगबिरंगी पाणी. पण या अगोदर ते पाणी चिंकीवरती सांडेल, ती जवळच पडलेल्या छत्रीला उचलते. सगळं पाणी त्या छत्रीवरतीच आदळतं आणि चिंकीच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडत नाही. मी वाचले. बंटीच्या पिचकारीतनं बाहेर पडलेले फुगे अगदी वेगानं गट्टूकडे येत होते. पण गट्टू त्या फुग्यांना घाबरून जात नाही. तो स्वतःला वाचवण्यासाठी फ्लाइंग डेस्क उचलतो आणि एक एक करून ते सगळे फुगे त्या फ्लाइंग डेस्कवरती फुटून जातात. तुझे पाण्याचे फुगे मला स्पर्श सुद्धा करू शकले नाही. बघ, अजूनही मी कोरडाच आहे. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी संधीचा फायदा घेऊन घरातून बाहेर पळतात. हरी आणि बंटी त्या दोघांचा पाठलाग करू लागतात. दोघे पुन्हा आपली पिचकारी चालवतात. चिंकी पटकन एका काकूंच्या मागे लपते आणि सगळं पाणी त्या काकूंच्या अंगावर जातं. ओफो, माझी पूर्ण साडी ओली झाली. थांब, मी तुझ्या आईलाच तक्रार करते. सॉरी आंटी. हरी, पळ इथून, नाहीतर हे सगळे मिळून आपल्याला ओरडतील. हरी आणि बंटी तिथून पळून जातात. बघ चिंकी, कसे पळाले दोघं. आज तर मजाच आली गट्टू. हरी आणि बंटी एका झाडामागे जाऊन लपतात. तेवढ्यात तिथे पिंकी येते. हरी आणि बंटी, तुम्ही दोघं इकडे काय करताय? काय सांगणार पिंकी, आम्ही दोघे गट्टू आणि चिंकीला भिजवण्याचा प्लॅन करून आलो होतो, पण सगळीच गडबड झाली. गट्टू आणि चिंकी, त्या दोघांना तर मलाही भिजवायचंय आणि खूप रंगही लावायचाय. पण आपण हे करायचं कसं? माझ्याकडे एक प्लॅन आहे. तुम्ही दोघं गट्टू आणि चिंकीच्या गच्चीवर पाण्याची बादली भरून उभे राहा. गट्टू आणि चिंकी जसे तुमच्या खाली येतील तेव्हा ते पाणी तुम्ही त्यांच्या अंगावर टाकून द्या. हा तर खूपच मस्त प्लॅन आहे. भले काहीही होऊ देत, पण गट्टू चिंकी आता वाचणार नाहीत. हरी आणि बंटी गट्टू चिंकीच्या छतावरती 2 बादल्या घेऊन उभे राहतात. तेवढ्यात पिंकी गट्टू चिंकीला आपल्या बोलण्यात गुंगवते आणि हळूहळू ती हरी आणि बंटीच्या अगदी खाली आणते. जसं हरी आणि बंटी पाणी टाकण्याचा प्रयत्न करतात, बंटीला शिंका येते. हरी आणि बंटीच्या हातामध्ये बादली बघून गट्टू अलर्ट होतो. चिंकी, पळ, नाहीतर हे दोघं आपल्यावर पाणी टाकतील. गट्टू आणि चिंकी पळून जातात. पण जेव्हा हरी आणि बंटी आपल्या बादलीमध्ये असलेलं पाणी फेकतात, पण ते पाणी मात्र सांडतं पिंकीच्या अंगावर. ओ नो! हे काय केलं तुम्ही दोघांनी? सॉरी पिंकी. पिंकीला भिजलेलं बघून गट्टू आणि चिंकी जोरदार हसू लागतात. खूप मजा आली, खूपच मजा आली. बाय मित्रांनो, आता आम्ही आज जातोय. एवढ्या वेळातच गट्टू आणि चिंकी घराच्या आत जातात. हे गट्टू आणि चिंकी तर न भिजताच घराच्या आत गेले. आपण यांना बाहेर बोलावलं पाहिजे. होळीच्या दिवशी कोणी कोरडं असतं का? गट्टू चिंकी, आज होळी आहे. आजच्या दिवसात तर तुम्ही असे घरात बसू शकत नाहीत. थांबा, मी बेल वाजवते. पिंकी घराची बेल वाजवते. घराचा दरवाजा गट्टू चिंकीची आई उघडते. काकू, आम्हाला गट्टू चिंकी सोबत होळी खेळायची आहे, पण ही दोघं तर आताच बसली आहेत. बघा मुलांनो, हे सगळं तुमचं आहे. ह्यामध्ये मी काय करू शकत नाही. पण हो, मी तुम्हाला मिठाई देऊ शकते. हे घ्या, गुजिया. मी स्वतः हाताने बनवल्या आहेत. गुजिया बघून हरी, बंटी आणि पिंकीचा चेहरा उजळून जातो. मग अचानक गट्टू आणि चिंकीच्या रूमची खिडकी उघडते.
त्या दोघांच्या हातात असतात थंडाईने भरलेले ग्लासेस. बरं, तुमची इच्छा असेल तर तुम्हाला गुजियासोबत थंडाई मिळू शकते. थंडाई? मला पाहिजे थंडाई. मलाही. आणि मलाही. ठीक आहे, सगळ्यांना थंडाई मिळेल, पण त्यासाठी आमची एक अट मान्य करायला हवी. अट? कसली अट? तर अट अशी आहे की तुम्ही आमच्यावर पाणी टाकणार नाही आणि आम्हाला रंगही लावणार नाही. ही कुठली अट आहे? आता थंडाई हवी असेल तर अट मान्य करायला हवी. ठीक आहे, मला मंजूर आहे. ये होईना बात. बस काहीच वेळात गट्टू बाहेर येतो. त्याच्या हातात असतो एक ट्रे आणि ट्रेमध्ये असतात थंडाईने भरलेले 3 ग्लास. थंडाईला बघून हरी, बंटी आणि पिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. जसे ते आपापला ग्लास उचलण्यासाठी हात पुढे करतात, त्या पाण्याच्या ग्लासमधून बाहेर पडतात पाण्याचे कारंजे. ओ, हे काय होतंय? अरे कोणी थांबवा हे पाणी. हे थंडाईच्या ग्लासमध्ये पाणी कोणी टाकलं? गट्टू खूपच मजेने या तिघांवरती पाणी उडवू लागतो. पण थोड्या वेळानंतर त्याला आपल्या मित्रांची काळजी वाटते. चिंकी, आता पाणी बंद कर. चिंकी पाईपवाल्या नळाला बंद करते. तेव्हा कुठे हरी, बंटी आणि पिंकीच्या जीवात जीव येतो. त्यानंतर चिंकी हसत हसत बाहेर येते. हरी, बंटी आणि पिंकीला भिजलेलं बघून ते खूप खुश होते. हॅपी होली मित्रांनो. अरे हॅपी होली नंतर बोल. अगोदर आम्हाला तू सांग, तू हे केलंस कसं? हा सगळा बुद्धीचा खेळ आहे मित्रांनो. जरा हा ट्रे तर बघा. ट्रेची खालची बाजू बघून सगळे आश्चर्यचकित होतात. ट्रेच्या खाली लावलेला होता एक मोठा पाईप, जो थंडाईवाल्या ग्लासेसशी जोडला होता. ओ, आता कळालं. ही खरी नाही, खोटी थंडाई आहे. आणि या ट्रेच्या खाली जो पाईप लावलाय, त्याच पाईपच्या टॅपला चिंकीने ऑन केलं. म्हणून जेव्हा आपण ग्लासेस उचलण्यासाठी आपले हात पुढे केले, तेव्हा हे पाणी उडून आपल्या तोंडावर आलं. एकदम बरोबर बोललीस तू. आम्ही तिघे तर भिजलो, पण तुमच्या दोघांचं काय? तुम्ही दोघे तर अजूनही कोरडे आहात. कोरड्याला ओलं करणं आम्हाला चांगल्या प्रकारे येतं. बंटी, 3, 2, 1, गो. तेवढ्यात बंटी दरवाजाच्या जवळ लावलेल्या एका दोरीला जोरात खाली खेचतो. दोरी उडतात. रंगबिरंगी पाण्याने भरलेली एक बादली पलटते आणि गट्टू आणि चिंकी पूर्णपणे भिजून जातात. आणि आश्चर्याने ते दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. हा गट्टू, आपण आपलं चॅलेंज पूर्ण नाही करू शकलो. गट्टू, चिंकी, झाली ना हॅपी होली? हरी, बंटी आणि पिंकी जोर जोरात हसू लागतात. त्यांना हसताना बघून गट्टू आणि चिंकीही हसू लागतात. त्यानंतर सगळे मिळून एकमेकांना रंग लावतात. एकमेकांवरती पाणीही उडवतात. सगळीकडे असते होळीची मस्ती आणि दोस्तीचे रंग. आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू, चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा. आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय गाई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू, चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी,
खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून नाही, आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू. खरंय तुझं. थोडस सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी, लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो. थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही. अरे तर या गट्टू चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेलीत, बस येतीलच थोड्या वेळात. मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे अजून गट्टू चिंकी आले नाहीयेत. अरे आहेत तरी कुठे ते? हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा, सोबत राहा तुम्ही खूप वर्ष. सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही. अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी. हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो, माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय, म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही हा? अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो,
आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा हो बाबा, बाबा, मला आता खूप जोराची भूक लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओ हो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. थंडीतलं मजेदार जेवण. आज गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते, कारण ते आई सोबत आज आपल्या आजीच्या घरी वेकेशनसाठी जात होते. चला गट्टू चिंकी, गाडीमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुमच्या ट्रेनची वेळ होतीये. आईला म्हणाव पटकन कुलूप लाव. ओके बाबा. सगळेजण आजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर गट्टू चिंकी, तुम्ही एक्साइटेड आहात ना? अहो बाबा, आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत. आम्ही किती दिवसांनी आजीकडे चाललोय. खूप मजा येईल. पण बाबा, तुम्ही आला असतात तर अजून मजा आली असती. हो बाळांनो, ते तर आहेच. पण काय करू, माझ्या ऑफिसला सुट्टी नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही आजी आणि आई सोबत खूप मजा करा. काय? ओके बाबा. बाबा सगळ्यांना स्टेशनला ड्रॉप करून निघून जातात. गट्टू चिंकी खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये बसत होते, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट खूप वेगळी होती. मुलांनो, आरामात बसा. आपण काहीच तासात आजीच्या घरी पोहोचू. आई, आजीने सांगितलं होतं की तिथे खूप थंडी पडलीये. तू आमचे स्वेटर्स घेतलेस ना? हो हो गट्टू, मी सगळं घेतलंय. संध्याकाळी गट्टू चिंकी आणि आई आजीच्या घरी पोहोचतात आणि त्यांचा मामा त्यांना स्टेशनला घ्यायला येतो. जय श्रीराम मामा. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि माझी बहीण कशी आहे? एकदम मजेत दादा. तू कसा आहेस? आणि आई कशी आहे? मी मस्त आहे. आई तुझी आतुरतेनं वाट बघतेय घरी. चला लवकर घरी जाऊया. गट्टू चिंकी आपल्या मामासोबत आजीच्या घरी पोहोचतात. आलात माझ्या मुलांनो. आजी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि आजीला जाऊन बिलगतात. ओ हो हो, तुम्ही किती दिवसानंतर आलात दोघं. किती मोठे झालात बरं. आजी आजी, खूप भूक लागलीये. तू आमच्यासाठी काय बनवलंयस? अगं चिंकी, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला भरवणार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा? ये. अरे मुलांनो, या मी तुम्हाला वाढते. आई, मला इथे थंडी वाजतीये. मला माझं स्वेटर दे ना. हो आई, मला सुद्धा. हो हो मुलांनो, इथे वातावरण खूप थंड आहे. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम गाजराचा हलवा. गाजर हलव्याचा गोड सुगंध सगळ्या खोलीमध्ये दरवळतो. वाव, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. दे दे आजी. हे घे गट्टू, हे घे. सगळे टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा एन्जॉय करतात. वाव, हा किती टेस्टी आहे आजी. मी तर 2 वाट्या खाणार आहे आजी. नक्कीच मुलांनो, जेवढं हवं तेवढं खा. तुम्ही तुमच्या आजीकडे इतक्या दिवसांनी आला आहात. मी तुम्हाला खूप पदार्थ करून खायला घालणार आहे. हो वाव, अजून कुठले पदार्थ बनवणार आहे आजी? मुलांनो,
थंडीमध्ये इथे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात. जसं की मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी, सरसो का साग आणि बाजरीची भाकरी, डाळीची कचोरी सुद्धा. अगं बस आजी, अजून नको सांगू, नाहीतर तुला हे सगळं आत्ता बनवावं लागेल. काळजी करू नकोस गट्टू, मी आजी सोबत तुमच्यासाठी हे सगळे पदार्थ करेन. तुम्ही दोघं तुमची सुट्टी खूप एन्जॉय करा, खास थंडीतल्या पदार्थांसोबत. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि सगळे डिनर करून झोपी जातात. मी तर आज आजीजवळच झोपणार आहे. हो मी पण. आजी, तू आम्हाला गोष्ट सांगणार ना? हो मुलांनो, का नाही, या बरं. गट्टू चिंकी आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात. सकाळी सकाळी गट्टूचे डोळे उघडतात तेव्हा गट्टूला खूप छान वास येतो. उठ ग चिंकी, बघ किती मस्त वास येतोय. बहुतेक नाश्त्याला खूप मस्त बनलंय काहीतरी. अरे झोपू दे ना गट्टू. ठीक आहे चिंकी, मग झोप तू, मी चाललो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याबद्दल ऐकून दोघेही जागे होतात आणि धावतच किचनकडे पळतात. आई आणि आजी मिळून नाश्ता बनवत असतात. वाव, काय मस्त वास आहे. काय बनवलंय आजी? मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी. अरे वा, हे तर खूप टेस्टी दिसतंय. मग जा लवकर ब्रश करून या आणि मग मस्त एन्जॉय करा तुमचा नाश्ता. दोघे धावतच जातात आणि ब्रश करू लागतात. या मुलांनो, नाश्ता टेबलवर ठेवलाय. वाव आजी, मस्त चव आहे ग पराठ्याची. खरंच मज्जाच आली आणि पराठ्यांसोबतच चटणी कमाल आहे. नीट खा मुलांनो, पोटभर तसंच मन भरून खा. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीचा मामा येतो. ओहो, तर नाश्ता चालू आहे. फक्त नाश्ता नाही तर खूप चविष्ट नाश्ता होतोय मामा. ये तूही बस. नाही, तुम्ही दोघं खा, माझं झालंय. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलीये. गट्टू चिंकी उत्साहानं मान उंचावून मामाची बॅग पाहू लागतात. हो अच्छा, काय सांगा ना. हे आहे मलाई मक्खन. मलाई मक्खन हे काय असतं? अरे गट्टू चिंकी, ही इथली खूप फेमस डिश आहे जी फक्त थंडीमध्येच असते. हा, हे घ्या, ट्राय करून पहा. अरे वा, ही तर खूप टेस्टी आहे. हे तर तोंडात ठेवताच विरघळलं. किती गोड आहे. पाहिलं, आवडलं की नाही? हो मामा, खूप आवडलं. असाच गट्टू चिंकी टेस्टी नाश्ता करून नंतर मामासोबत खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. चला मुलांनो, या जेवणाची वेळ झालीये. वाव, मी तर खूप एक्सायटेड आहे यासाठी की जेवायला कोणता पदार्थ असणार आहे. हो गट्टू, मी सुद्धा. मुलांनो, मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी आणि सरसो का साग बनवलंय. गट्टू चिंकी जेवण टेस्ट करतात आणि त्यांना हेही खूप पसंत पडतं. खूप मस्त आहे आजी. माहितीये मुलांनो, हे जेवण फक्त टेस्टीच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त आहे. अच्छा, ते कसं मामा? मुलांनो, या सरसोच्या सागामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्याला सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं. आणि बाजरीच्या भाकरीत खूप सारं प्रोटीन असतं. वाव, ह्या जेवणाचे किती फायदे आहेत. आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे, हो ना? हो गट्टू. वाव, ह्या तर खूप मस्त सुट्ट्या आहेत. हो खरंच, थंडीच्या दिवसातले इतके सगळे पदार्थ खाऊन आमची सुट्टी तर एकदम हॅपी झालीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या उरलेल्या सुट्ट्याही आनंदाने घालवतात. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात, आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव.
आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते. शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू, चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेलमध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेलमधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी, म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती
की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्हज करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं. आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी, हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.